अनधिकृत बांधकाम पाडण्याची भीती दाखवत आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशालाही केराची टोपली दाखवत एका 58 वर्षीय नागरिकाकडे 70,000 रुपयांची लाच मागणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। महानगरपालिकेच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सापळा रचून करण्यात आलेल्या या धडक कारवाईमुळे महानगरपालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। एसीबीने रमेश अरुण लोंढे वय वर्ष 28 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वर्ग 3 तथा बीट निरीक्षक ड प्रभाग क्षेत्रातील कार्यालय पिंपरी चिंचवड महानगरपालिका याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडलाय। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या बांधकामासंदर्भातील प्रकरणात कारवाई न करण्यासाठी ते अनधिकृत बांधकाम पाडण्याची भीती दाखवून आरोपी अधिकाऱ्याने 70,000 रुपयांची लाच मागितली होती। याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतल्यानंतर तक्रारीची पडताळणी करण्यात आली। तक्रार सत्य आढळून आल्याने एसीबीच्या पथकाने सापळा रचून आरोपीला लाच स्वीकारताना रंगेहात जेरबंद केले। विशेष म्हणजे ही कारवाई महानगरपालिका कार्यालयाच्या पार्किंग परिसरातच करण्यात आली। त्यामुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील वाकड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी व बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनल अमरावतीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। संपर्क करा संपादक नितीन पाटील मुळे। संपर्क क्रमांक 9921589663।